पावसाळ्यात संध्याकाळच्या वेळी घरात न बोलवलेले पाहुणे यायला लागतात आणि ते येऊ नये म्हणून आपण किती आटापिटा करतो, दरवाजा खिडक्या बंद करतो. बरोबर ओळखलत, आपण बोलतोय डासांबद्दल. डास आणि माशा आपल्या बरोबर जनावरांनाही चावतात आणि हा इतका छोटासा जीव मात्र आपल्या दुधाचं उत्पादन 10 ते 25% कमी करू शकतो. शिवाय वेगवेगळ्या गंभीर आजारांचाही धोका वाढवू शकतो. मग कसं करायचं याचं नियंत्रण? यासाठीच्या सोप्या घरगुती ट्रिक्स काय आहेत, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी हे जाणून घेऊयात की पावसाळ्यात डास आणि गोमाशा एवढ्या वाढतातच का? पावसामुळं गोठ्यामध्ये ओलावा वाढतो, जागोजागी पाणी साचतं, गोमूत्र, शेण आणि उरलेला हिरवा चारा गोठ्यात पडून राहतो. हे सगळं डास, माशा आणि गोमाशांसाठी अगदी पोषक वातावरण असतं. माशा शेणावर अंडी घालतात, तर सडलेल्या चाऱ्यावर बुरशी वाढते आणि त्यामुळं त्यांचा प्रादुर्भाव आणखी वाढतो. आता प्रश्न येतो की डास आणि माशा वाढल्या, हा इतका गंभीर प्रश्न का बरं आहे बरं? तर डास सतत चावू लागले की जनावरांच्या अंगावर लालसरपणा, सूज, खाज आणि फोड दिसू लागतात. जनावर सतत शेपटी हलवतात, अंग चाटतात किंवा भिंतीला अंग घासतात. त्यांना नीट खाता येत नाही, शांत झोप लागत नाही, अगदी आपल्यासारखीच. आणि या सगळ्या त्रासामुळं जनावरांमध्ये ताण वाढतो. या ताणाचा परिणाम काय होतो? तर जनावरांचं दूध उत्पादन कमी होतं. आता तुम्ही म्हणाल, याचा काय संबंध बरं? तर जेव्हा जनावरावर ताण येतो तेव्हा दूध देण्यासाठी, ते तयार करण्यासाठी लागणारं ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन जनावरांमध्ये कमी होतं. त्यामुळं दूध कमी होतं. एवढंच नाही, डास आणि माशांचा आणखी एक परिणाम आपण अजिबात विसरू शकत नाही. तो म्हणजे डास आणि माशांमुळे जसं आपल्यात मलेरिया सारखे रोग पसरतात, तसंच जनावरांमध्ये लंपी, लाळ्या खुरकूत, घटसर्प यासारखे गंभीर रोगही पसरतात आणि जनावर आजारी पडतं. कधी कधी तर रोग जनावरांच्या जीवावरही बेततात. मग या सगळ्यापासून बचाव कसा करायचा? सर्वात पहिली गोष्ट, गोठा नेहमी स्वच्छ ठेवा. जमिनीवर पाणी किंवा गोमूत्र साचू देऊ नका. गोठा हवेशीर ठेवा, कारण हवा खेळती राहिली तर डास आणि माशांचा प्रादुर्भाव कमी होतो. दुसरी गोष्ट, उरलेला चारा गोठ्यात पडून ठेवू नका. तो रोज गोळा करून बाहेर काढा. शेण आणि गोमूत्राचीही नियमित विल्हेवाट लावा. तिसरी गोष्ट, तुम्ही गोठ्यामध्ये स्टिकी ट्रॅप्स लावू शकता. त्यामुळं उडणारे डास आणि माशा मोठ्या प्रमाणात चिटकतात. याशिवाय संध्याकाळच्या वेळेला गोठ्यात गवती चहा, कडुनिंबाचं तेल किंवा लवंगाचा धूर केल्यास डास दूर राहण्यास मदत होते. आवश्यक असल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जैव कीडनाशकांची फवारणीही करू शकता. जनावरांच्या अंगावर कडुनिंबाचं तेल किंवा मच्छर प्रतिबंधक औषध लावावं. शक्य असेल तर रात्री गोठ्यामध्ये मच्छरदाणी लावावी. आणखी एक सोपा उपाय, तो म्हणजे गोठ्याच्या आजूबाजूला तुळस, गवती चहा किंवा कडुनिंब यासारख्या वनस्पती लावायच्यात. या वनस्पतींचा वासही डास कमी करण्यासाठी मदत करतो. एकूणच काय, तर पावसाळ्यात गोठा स्वच्छ ठेवला, ओलावा कमी ठेवला आणि डास गोमाशांचं वेळीच नियंत्रण केलं तर जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं, आजारांचा धोका कमी होतो आणि दूध उत्पादनही टिकून राहतं. या व्हिडिओ मधील माहिती लातूर जिल्ह्यातल्या संजीवनी महाविद्यालयाच्या दुग्धशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टर बालाजी घुले यांनी दिली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि पावसाळ्यामध्ये गोठ्यातले डास, गोमाशा यांचं नियंत्रण तुम्ही कसं करता, यासाठी कोणते उपाय करता, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.